नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. दिव्यांग वृद्ध निराधारांची शाखा बैठक वसरणी तालुका जिल्हा नांदेड येथे दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न. नांदेड शहरात वसरणी येथे दीनदुबळ्या दिव्यांग वृद्ध निराधार बांधवांना न्याय हक्काची माहिती मिळावी म्हणून दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत माननीय संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील यांनी त्यांचा शाखेतील नागरिकांनी मान्यवरांचा त्यांच्यासोबत असलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. माननीय डाकोरे पाटील यांनी दिव्यांग वृद्ध निराधार बांधवांनी आपल्या हक्कासाठी संघटित संघर्ष केल्याशिवाय न्याय हक्क मिळत नसल्यामुळे आपल्या येथे शाखेची स्थापना करून बोर्ड अनावर केल्यानंतर आपली संघटितपणे संघर्षात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. ज्येष्ठ नागरिक सावंत भाऊराव गणेशराव गाडे माधवराव कळसकर सरदार भगतसिंग रामसिंग दत्ता सावंत नंदकुमार दत्तूबाई ज्ञानोबा बामणवाड शंकर जाधव बालाजी टाक सोनाजी जाधव सरस्वती सावंत गंगाबाई भवाळे लक्ष्मीबाई टाक अलका कळसकर सारिका सगुणाबाई जाधव बामणवाड इत्यादी दिव्यांग वृद्ध निराधार बांधव उपस्थित होते. अनेकाले आपल्या समस्या दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलीकर यांच्याकडे मागणी मांडली. या समस्याचे निवारण करण्यासाठी दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष यांनी वरिष्ठाकडे निवेदनाद्वारे मागणी करण्याचे आवाहन केले. पण आपण सर्वांनी जोपर्यंत संघटित होणार नाही, प्रत्येक मोर्चामध्ये आंदोलनामध्ये संघटितपणे संघर्ष करणार नाही, तोपर्यंत आपणास काही मिळणार नाही. देहारी पंगावरी काही मिळत नसते. म्हणून सर्वांनी संघटित सहभागी व्हावे असे आवाहन दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष डाकोरे यांनी केले.